कचऱ्यासारखा पैसा जर कमवायचा असेल तर आवडलंय ते निवडलंयचा आजचा भाग पूर्ण बघा. नमस्कार, मी कुशल बद्रिके. नमस्कार, मी विजू माने. आज आपण आवडले ते निवडलेच्या या भागात काही विशेष गोष्टीची चर्चा करण्याची खरंच आमच्याकडून अपेक्षित नसणार आहे तुम्हाला. त्याचं झालं असं की त्या दिवशी आम्ही ठाण्यावरून मुंबईकडे निघालो होतो आणि मध्येच टोल नाक्याच्या आसपास कुशल म्हणाला, आईला इतके डोंगर आहेत, हे मी कधी बघितलेच नव्हते. गुगल मॅपवर पण दिसत नाही. गुगल मॅपवर दिसत नाही. तर मी त्याला म्हटलं की अरे हे डोंगर आहे ना, ही निसर्गाची नाही, आपल्या मानवाची किमया आहे. रादर लाज वाटावी अशी किमया आहे की ते खरे डोंगर नसून लांबत लांब पर्वतरांगा जशा असतात तशा कचऱ्याच्या पर्वतरांगा आहेत. आणि मला आश्चर्य वाटलं एकदम की हे आपल्यामुळे झालंय एवढं मुंबईत. बापरे. मग काय करायचं, म्हणजे ह्या संदर्भात कोणाशी बोलायचं? म्हणजे एक अशी व्यक्ती अधिकारवाणीनं जी बोलू शकेल किंवा ज्या व्यक्तीकडे त्यातलं सखोल ज्ञान आहे, जे आम्हाला आमच्या अकलेला थोडा एक वरचा दर्जा देऊ शकेल. तर असं शोधता शोधता आम्हाला सापडलेली व्यक्ती जी आहे ती म्हणजे आजचे आपले पाहुणे, गप्पांचे पाहुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशजी कदम. सिद्धेशजी, आपलं स्वागत आहे आमच्या आवडलंय ते निवडलंय या कार्यक्रमात. सर नमस्कार. सुरुवात करायच्या आधीच आम्ही म्हणतो की चूक बोल द्यावी घ्यावी. कारण आम्ही अशा विषयाला हात घातलाय की ज्यातलं आम्हाला सगळ्यात कमी माहिती आहे. ओके. त्यामुळे आणि सगळ्यात जास्त माहिती असलेली व्यक्ती आमच्या समोर बसले. सर्वात जास्त माहिती असलेली व्यक्ती मी सुद्धा नाही, अजून मी शिकतोय. दररोज काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो. सो सर मला विचारायचं होतं की तुम्ही मगाशी म्हणाला होतात की सरांची फॅमिली सुद्धा थोडीशी निगडीत आहे समाजसेवेशी. बघितलं सगळ्यात कमी माहिती असलेली कसं असतं. तर सरांचं सगळ्यांना माहितीच असेल की आपल्या महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, यांचे चिरंजीव आहेत हे. शिवाय यांचे बंधू जे आहेत ते आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्रीसुद्धा आहेत आणि हे स्वतः आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी प्रदूषण नियंत्रक संस्था महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे त्या पदावर ते आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याशी बोलतोय. तुम्ही त्यांना स्कूलिंग करताय असं वाटतंय. हा, म्हणजे मला असं आलं की कमी माहितीचा लगेच पुरावा द्यायला होता की कमी माहिती. पण म्हणजे सर सगळं तुमचं अख्खं घराणंच समाजसेवेसाठी वाहिलंय आपण असं म्हणू. आणि त्यातली एक कनेक्शन सांगतो फक्त की रामदासभाई कदम यांचा कायम ओढा जो होता तो प्रदूषण नियंत्रणाकडे होता. कारण आपल्या राज्यात जी प्लॅस्टिक बंदी, खरं तर प्लॅस्टिक बंदी आधीपासून होती, पण ज्या व्यक्तीने ती अत्यंत प्रभावीपणे राबवली होती ती व्यक्ती म्हणजे रामदास. नाही विजूजी, प्लास्टिक बंदीचं जे धोरण आणलं ते बाबांनी पुढाकार घेऊन त्यांनी ते धोरण आणलं. म्हणजे सुरुवात बाबांच्या जेव्हा ते मंत्री होते त्या काळात ते धोरण आलं. करेक्ट. आणि त्या काळात धोरण आल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली, प्रभावी अंमलबजावणी. म्हणजे त्यावेळेला इतकं लोकांना अवेअरनेस आला. केंद्र शासनाने ते इनकॉर्पोरेट केलं आणि त्याच्यावर ते सुधारणा करून केंद्र शासनाने ते धोरण पुन्हा देशासाठी लागू केलं. सो आपण पायनियर होतो. स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र शासन हे पायनियर होतं जेव्हा बाबा मंत्री होते त्या काळात. पण आपण आता काय अवस्था आहे ती बघतोय आपण. जी. पण म्हणजे वडिलांचं स्वप्न मुलगा पूर्ण करतो तसं तुम्ही ते स्वप्न पुढे नेताय असं म्हणायला हरकत नाही सर. प्रयत्न सुरू आहे. सर मला एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. थोडा ऑड वाटेल तुम्हाला, पण सर एवढी तुम्हाला सुंदर हाईट आहे, एवढा सुंदर चेहरा आहे, एवढं तुम्ही ना सर एखाद्या हिंदी सिनेमातले हिरो वाटता. तुम्ही ह्या क्षेत्राकडे कुठे वळलात सर? कसं आहे की आता तुम्ही दोघेही त्या क्षेत्रातले आहात, पण कुठेतरी ते क्षेत्र ते आर्टिफिशियल क्षेत्र असं मला वाटतं. बरं. म्हणजे आपण तुमच्या कार्यातून लोकांच्या हितासाठी काय चांगल्या गोष्टी करू शकतो हे जर तुम्ही तुमच्या कार्यातून म्हणजे तुमच्या क्षेत्रामध्ये पण करू शकता. जर तसं केलं तर बरं आहे. पण बाकी सगळे जे आहेत जे कलाकार असतात ते फक्त एक आर्टिफिशियल मला वाटतं. पण त्याच्यातून लोकांच्या हितासाठी आपण काय करू शकतो का? बरोबर. तर मला असं वाटत नाही की आपण करू शकतो. त्याच्यासाठी समाजकार्य म्हणजे जागेवर, रस्त्यावर, जमिनीवर उतरून जोपर्यंत आपण काही गोष्टी करत नाही तोपर्यंत लोकांच्या हित आपल्याला कळणार नाही. म्हणून त्या क्षेत्रापासून मी लांबच राहतो. कदाचित ना तुझ्यासारखे चेहरे आहेत हे त्यांना माहिती असेल.
की इकडे कुठे जाता आपण, हे असे चेहरे असतील. मी स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी हे वाक्य आत्ताच्या आत्ता बनवलंय की रील इंडस्ट्री मधले आम्ही हिरो असलो तरी रिअल जगातले हे हिरो आहेत. पण हे खरंच आहे सर, हे खरंच आहे. मी जे म्हणालो होते की रिअल वर्ल्ड मधले तुम्ही खरं तर हिरो आहात, म्हणूनच आज आपण तुमच्याबरोबर गप्पा मारण्याचा हा सगळा थाट केलेला आहे. नाही, एखादा माणूस हिरो केव्हा होतो, आणि खरं म्हणजे तर मी स्वतःला हिरो कधीच मानत नाही, पण एखादा माणूस हिरो केव्हा होतो जेव्हा लोकांची साथ तुम्हाला मिळते. नाही तर मी आरशामध्ये बघून जर स्वतःच ओढत राहिलो मी हिरो आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. जोपर्यंत मी काही गोष्टी मांडतो त्या लोकांना कळतील आणि त्याच्यातनं सुधारणा होतील, तेव्हा मला असं कुठेतरी वाटेल हां मी काहीतरी केलेलं आहे चांगलं काम. म्हणून हिरो वगैरे नाही, पण एखादा समाजासाठी एक जरी चांगली गोष्ट झाली तर मला समाधान वाटेल. पण आरशात बघून नाही, लोकांनी ते खरं जर त्यातलं काही केलं तर. जी जी. चला आपण थेट प्रश्नांकडे वळूया आता. हो. कुठला तरी डोंगर पाहिला तुम्ही कुठेतरी. हा हा विषय तो होता, मूळ विषय तो होता. पण तो डोंगर पाहिल्यानंतर मला ना अचानक स्ट्राईक झालं. तुम्ही तुमच्या कुठल्या तरी मला वाटतं पॉडकास्टमध्ये किंवा भाषणामध्ये असं म्हणाला होतात की कचऱ्यामध्ये कचऱ्यासारखा पैसा आहे, हा. आणि आम्ही किती दिवस वाट बघतोय की आमच्याकडे कचऱ्यासारखा मी पैसा. त्या डोंगरात जाऊन आलो सर. तर कसं काय हे वाक्य, कसं काय म्हणजे कचऱ्यामध्ये कचऱ्यासारखा पैसा आहे, तरुणांनी काय म्हणजे कशामुळे हे असं तुम्ही म्हणाला? विजूजी, आपण कुठलीही गोष्ट आपण लहानाचे मोठे जेव्हा झालो तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला आपण फेकत नव्हतो. म्हणजे कुठली गोष्ट द्या, एखादी बादली जरी असू द्या, आपण ती फेकत नव्हतो. आपण लहानपणी तुम्हाला वाटत असेल, अजूनही माझ्या आईच्या गावाला घर आहे, तसंच कौलारी घर आहे. त्या कौलारी घरामध्ये बागेच्या म्हणजे त्या किचनच्या मागच्या साईडला चुलीवरचं किचन सुद्धा आहे आणि ते मॉडर्न किचन सुद्धा आहे. तर चुलीवरचे जे किचन आहे त्याच्या मागच्या साईडला अजूनही तिकडे बागेतला सुका कचरा म्हणजे बागेतला कचरा पानापासून आणि जे जेवणातलं भाजीपाला सगळं कापलेलं ते जो उरलेला असतो तो अजूनही तिकडे एखादा खड्डा खोदून तिकडे अजूनही तो कंपोस्टिंग केला जातो. तर एक कशासाठी की त्यांना काय असं नाही की त्यांना टाकता येत नाही किंवा कचरावला येत नाही, तर नाही, त्याच्यातून त्यांना जे खत निर्माण होतं ते खत आम्ही त्या बागेत अजूनही यूज करतात. तर हा जो एक माइंडसेट आहे की त्याच्यातून खरंच सोनं निघू शकतं, हा जो एक थॉट प्रोसेस जर आताच्या युवा पिढीने आणला त्यांच्या याच्यामध्ये, तर म्हणून ते कचऱ्यापासून आपण जे म्हणालात की हे झालं पाहिजे, तर त्याच्या दृष्टिकोनातून अपॉर्च्युनिटी व्यवसायाची आहे का? आता तुम्ही म्हणालात हे सगळं मी घरात गावांमध्ये होतं, तर याच्यातून व्यवसाय काय म्हणजे त्याच्यात फायदा काय? म्हणजे मी खत टाकलं, व्यवसाय कुठे याच्यात? 100%. आज तुम्ही मार्केटमध्ये आपण ज्यांना शेतीचा शौक असेल किंवा मग ज्यांना गार्डनिंगचा शौक असेल, ते खत कुठून आणतात? ते विकत आणतात. ते कुठे बनतं? बरोबर. हे कुठे ना कुठे जसे महानगरपालिका असेल किंवा इतर कुठले असतील, ह्या ज्या फॅसिलिटी असतात त्या सुद्धा या खत बनवतात, नंतर मार्केटमध्ये विकतात. तर आपण आपल्या घरामध्ये किंवा सोसायटीमध्ये हे खत का नाही तयार करू शकत? म्हणजे साधं एक्झाम्पल, आपण बायो कंपोस्टिंग म्हणतो, कंपोस्टिंग हे आपण लहानापासून ऐकलेलं आहे. म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये सुद्धा शिकलेलो आहे आणि आजही बहुतांश शाळेमध्ये हा सब्जेक्ट आहे किंवा शिकवतात प्रॅक्टिकल म्हणून काहीतरी. शाळेमध्ये हा सब्जेक्ट तुझ्या नव्हता? मला ताप आला होता तेव्हा सर, सॉरी. पण खरंच हा विषय मला आहे. म्हणजे आज माझी मुलगी सुद्धा शाळेत जाते, तिला सुद्धा कंपोस्टिंग म्हणजे कसं असलं पाहिजे, रिसायकलिंग काय असलं पाहिजे हे त्यांना शिकवलं जातं. प्रॅक्टिकल प्रोजेक्ट. आणि मलाही आठवतं. तुमच्या मुलीचं नाव काय? रायझा. म्हणजे रायझा, मला तुझ्याविषयी आता काय सांगू मी की शाळेतही तुला तेच शिकवलं जातं, घरातही तुला तेच शिकवलं जातं. नाही, उलट आहे कुशल, उलट आहे. बऱ्याचदा असं होतं की ती मला सांगते की डॅड आपण हे रिसायकल करू शकतो. आय एम नॉट किडिंग, मी खोटं नाही बोलत आहे, खरं बोलतोय. बऱ्याच हे आपण रिसायकल करू शकतो, हे आपण रिसायकल करू शकत नाही. ती मला म्हणजे असं रँडमली ती मला कधी सांगेल की डॅड दिस कॅन बी रिसायकल्ड, हे आपण रिसायकल करू शकतो. क्या बात आहे. ते मगाशी जसं उल्लेख झाला तसं ते जेनेटिकली पास होत आलेले पर्यावरणाचे संस्कार जेनेटिक्स आहेत ते. सर मला विचारायचं, आता तुम्ही मगाशी म्हणालात की घर, चूल आणि तिथला पाचोळा वगैरे तुम्ही खड्डा करून तिथे टाकला जातो, पण बाग जी असते जनरली तिथे फुलं वेगवेगळ्या पद्धतीची, सुंदर वास, त्या सुगंध आपण म्हणू त्या फुलांचा,
पण मग तिथे हे सगळं टाकल्यानंतर तिथे घाण वास नाही पसरणार? कसं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये एखादी टेक्निक असते. हं. आता तुम्ही जर दररोज आंघोळ केली नाही तर आपल्या शरीराला वास येणार. सर माझा फक्त चेहरा असा आहे सर. सर तुम्ही असं असं हे नका करू सर. मी तरी तुमच्या बाबतीत नाही पण कोणाच्याही बाबतीत आपण जर आंघोळ केली नाही तर शरीराला वास येणार. बरोबर. तर कंपोस्टिंग ही 4 स्टेप मध्ये सिंपल आहे. हं. आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन असतं, नायट्रोजन असतं, कार्बन असतं आणि पाणी असतं. हा. तर कंपोस्टिंग मध्ये ह्या 4 गोष्टी जर आल्या तर त्याला वास येत नाही. अच्छा. ॲज सिम्पल एज दॅट. म्हणजे साधी गोष्ट आहे की नायट्रोजन म्हणजे नायट्रोजन कशातून येतं, जे आपल्या ग्रीन भाज्या असतात किंवा मग लिफी व्हेजिटेबल असतात त्याच्यातून नायट्रोजन मिळतं. अच्छा. ऑक्सिजन वातावरणामध्ये असतं. कार्बन कुठून येतं, जे सुखा जो पालापाचोळा असतो किंवा मग कागद असतो त्याच्यातून येतं. आणि पाणी. ह्या चौघांचे जेव्हा मिश्रण होतं तर वास येणार नाही. अच्छा. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं म्हणजे बरेचदा काय होतं की आपण फक्त सगळं मिक्स करतो. हा. तर नाही, त्याला एक थोडी तरी सिस्टमॅटिक अप्रोच असली पाहिजे. उदाहरणार्थ आपण कसं काय सिस्टमॅटिक अप्रोच समजा पहिला लेअर तुमचा मातीचा, हां. दुसरा लेअर तुम्ही नंतर तुमचा पालापाचोळा टाका. हां. त्याच्यामध्ये डेअरी आणि मीट प्रोडक्ट हे नाही असले पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला जे आपण मच्छी किंवा मग चिकन मटण हाडं चिकन त्यांची. मटण हा अच्छा. ते ते नकोय म्हणजे- ते नको आहे. हं. त्याच्यानंतर माती, नंतर तुमचा जो पालापाचोळा असेल तो, म्हणजे तुमच्या भाज्या वगैरे ते असतील ते, नंतर सुखा पालापाचोळा, त्याच्यानंतर कागद टाका, पुठ्ठा टाका, ओके. कागद पुठ्ठा हे टाकलं तरी चालतं. एनी कंपोस्टेबल आयटम. म्हणजे ओके. आता आपल्या घरामध्ये जे आपण गार्बेज बॅग असतात हं. ह्या कंपोस्टेबल आहेत. हो. तर तुम्हाला नेसेसरी नाही की ते बॅग मध्ये काढून नंतर टाकायचे. तुम्ही अख्खीच्या अख्खी ती बॅग सुद्धा टाकली ओके. तरी चालते. पण त्याच्यानंतर तुम्हाला तो पुठ्ठा कागद काहीतरी टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक लेअर मातीचा सुद्धा टाकायचा आहे. हं. मातीचा लेअर टाकल्यामुळे काय होतं की तो वास येत नाही. हं. बंद करा. 8व्या दिवशी तुम्हाला एक काळी बारीक माती दिसेल. अच्छा. ती तुमची कंपोस्ट. 8व्या दिवशी झाली. 8व्या दिवशी. सर ह्या सिग्नल वरती ज्या गार्बेज बॅग मिळतात तर त्या आपण ह्या कंपोस्ट खतात त्याच्या सकट टाकलं तर चालतं का? कुशल कसं आहे की या सिग्नलवर ज्या बॅग्स मिळतात, हा. जर ह्या प्लास्टिकच्या असतील तर त्या 100% आपल्या राज्यामध्ये बॅन आहेत. अच्छा. पण ह्या तुमच्या कंपोस्टिंगसाठी ज्या गार्बेज बॅग ज्या कंपोस्टेबल आहेत, ज्या आपल्या दुकानात किंवा मग सुपर मार्केट किंवा मग ऑनलाईन मिळतात, हा. ह्या कंपोस्टेबल गार्बेज बॅग ह्या तुम्ही डायरेक्टली त्या कंपोस्टमध्ये टाकू शकता. अच्छा. काही अडचण नाहीये. पण जर प्लास्टिकच्या असतील हा. तर जसं तुम्हाला माहिती आहे की प्लास्टिक आणि कंपोस्ट हा. हे कधीही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मित्र मैत्रीण होऊ शकत नाही. अच्छा. अच्छा. पण मला एक आता एक जिज्ञासा म्हणून आम्हाला दिसताना तर ही पण प्लॅस्टिकची हां. दिसते, ती पण प्लॅस्टिकची दिसते. मग त्याच्यात काय वेगळं मटेरियल असतं? ऑब्व्हियसली बिकॉज ज्या कंपोस्टेबल बॅग आहेत ह्या ऑर्गॅनिक मटेरियलनी बनलेल्या असतात. हं. म्हणजे ज्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यानी बनलेल्या आहेत. प्लास्टिक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सगळं आर्टिफिशियल आहे. करेक्ट. म्हणून ह्या कंपोस्टेबल ऑर्गॅनिक मटेरियलनी आहेत. म्हणजे त्या निसर्गामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत इझिली त्याच्यानी बनलेल्या आहेत. आणि जेव्हा त्या आपण परत निसर्गामध्ये त्याचं मिश्रण करतो मग ते आपोआप ते डिग्रेड होतं आणि कंपोस्ट होतं. अच्छा. हा एक मोठा फरक आहे. म्हणून प्लास्टिक हे डिग्रेड होण्यासाठी 10, 20, 25, 100, 200 नाही 500 किंवा 1000 वर्ष पण लागू शकतात. म्हणून प्लास्टिक आणि कंपोस्ट हे कधीही एकत्र कंपोस्टमध्ये टाकू नये. हा. हा एक स्ट्रिक्ट नियम आहे. म्हणजे तुमचं प्लास्टिक हे कंपोस्टेबल होऊ शकत नाही. ओके. ओके. मी पुढचा एक मला असं सिनेमाचाच विषय आला. तिथं सिनेमाच्याच याच्यात सुद्धा जसं ओम शांती ओम नावाचा सिनेमा आहे, त्याच्यात पुनर्जन्माची कथा आहे किंवा कर्ज नावाचा सिनेमा आहे जुना. तर कचऱ्याचा पुनर्जन्म होऊ शकतो का? म्हणजे हा जसं तुम्ही- पुनर्जन्मच आहे ना विजूजी. म्हणजे हा. तुम्ही तो मॅन्युअर घ्या, कंपोस्ट झाल्यानंतर हं. तुमच्या समजा फळबागेमध्ये टाकलं. हं. फळबागेमध्ये टाकल्यानंतर तुम्ही समजा हा. लिंबूचं झाड, टोमॅटोचं झाड, हे झाड आता घरात नुकतात, हं. त्याच्यातून परत ते उगणार, परत तुम्ही तर हा बरोबर. पुनर्जन्मच झाला ना. तुम्ही जेवढे वेळा त्याचं कंटिन्यू करत बसाल हा पुनर्जन्मच आहे. पण हे पुनर्जन्म आपण म्हणजे किती करतो हे पण आपण एकदा बघितलं पाहिजे. नाही तर फक्त आपण सिनेमा पुरतेच मर्यादित राहतो. पण त्याच्यात जसं मी सुरुवातीला म्हणालो की प्रत्येक सिनेमातून आपण काय ना काय त्याच्यातून शिकवण मिळाली पाहिजे. आपण घेतो का? तर नाही. बघा तुम्ही कशालाही कुठेही काही जोडू शकता. वाईट पण जोडू शकता, चांगले पण जोडू शकता. बरोबर. पण आता तुम्ही चांगला प्रश्न विचारला, सिनेमाशीच जुळेल. हो. पण हे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये केलंय का? म्हणजे मला असं वाटतं आता मला आठवलं सर शाळेत असं ते टाकाऊ पासून टिकाऊ
हा एक्झॅक्टली तयार करा. असं होतं. करेक्ट बरोबर. करेक्ट टिकाऊपासून करेक्ट टिकाऊ. करेक्ट करेक्ट. तुझ्याकडे बघ ना. हो सर तुम्ही हे खूप पर्सनल सर, हे खूप पर्सनल अरे नाही, तसं नाही, तू नाही, नाही त्यांना टाकाऊ म्हणताय की टिकाऊ म्हणताय ते तुम्ही त्यांच्याकडे हो बघितलं सर, म्हणून. तुम्ही पण सर YouTube ब्रुटस. नाही, अरे तुझ्या घरी बघ, असं मला म्हणायचं होतं की तुझ्या घरी तुझ्या मुलाने नाही का ते वर नारळाची करवंटी ते घासून तिथे काहीतरी चिमणी बनवली होती एक चिमणी त्याची, असं अरे, बनवलं होतं. हो, ओके, हो, हो, ओके. हो. त्या टाकाऊ पासून टिकाऊवर मी बोलू. तू सगळं स्वतःवर घेतोस आणि सर, अरे माझ्यावर आलं तू असं. तुझ्याकडेच बघ ना, आणि ते सर तुम्ही अंडरलाईन करताय सर तुम्ही. मला त्यांचं भावना कळाल्या, त्या भावनामध्ये मी एक तर आता जसं कुशल सारखा अभिनेता आहे, ह्या अभिनेत्याला वेगवेगळे रोल करायची इच्छा असते. तर समजा याने कंपोस्टिंग करायला घेतलं तर कुशलची भूमिका एक शेतकरी आहे का कंपोस्टिंग करतो आणि त्यातलं तुम्ही जसं नायट्रोजन आणि ऑक्सिजन तसा तो सायंटिस्ट आहे? हा हे सांगा, कारण मगाशी तुम्ही नायट्रोजन म्हणाला तेव्हा मी विचार करत होतो की नायट्रोजन आता आणायचं कुठून. त्यामुळे सांगा. मला सांगा, भूमिका कुठली? आपण सगळे शाळेत गेलोय ना. हा. हो सर. मी गेलो सर मी तुम्हाला माझा सर मी ग्रॅज्युएट आहे सर. मी कॉमर्स मधून सर ग्रॅज्युएट आहे अच्छा, सर. कॉमर्स मधून हो, म्हणून आता मी सायन्स ग्रॅज्युएट आहे म्हणून ते नायट्रोजन ऑक्सिजन हे सगळं फटाफट रजिस्टर होतं. हे दोघेही सायन्स मधले स्टुडंट्स आहेत आणि मी एक अकाउंट मधला आहे, त्यामुळे मी फक्त मोजतो असं करतो. बरोबर, सॉरी. तर सो बघा दोन्ही आहेत, एक शेतकरी सुद्धा आहे आणि सायंटिस्ट सुद्धा आहे. जर एखादा शेतकरी म्हणजे फक्त आपण शेती करणारा शेतकरी असं नाही. जर शेती करायची असेल तर तुम्हाला सायन्स लागणारच आहे. नाही तर मनाला वाटेल तसं एवढी माती टाकली एवढं कागद टाकलं असं नाही. प्रत्येक गोष्टीला एक सिस्टमॅटिक अप्रोच असेल तर तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. म्हणून प्रामाणिकपणे की शेतकरी आणि सायन्स आणि सायंटिस्ट ह्या दोघांचंही मिश्रण असेल. पण आता हे दोन एवढे मोठे वर्ड जर आपण यूज केले तर एक सर्वसाधारण माणूस म्हणेल की जाऊ दे बाबा, हे शेतकऱ्यांचं काम आहे, हे सायंटिस्टचं काम आहे, मला नाही करायचं. त्याच माणसाला डबल रोल करता येईल हा. 100%. मी समजा सामान्य माणूस आहे आणि मी शेतकरी नाही आणि मी सायंटिस्टही नाही, पण मला जर हे दोन डबल रोल करता येणं सहज शक्य आहे का याच्यात कंपोस्टिंग मध्ये? खूप शक्य आहे. आणि आजच्या काळामध्ये आपण जर आता फक्त कंपोस्ट म्हणून फक्त टाईप जरी केलं मोबाईलवर तर त्याचे 10 तुम्हाला व्हिडिओज भेटतील आणि सिम्प्लिफाईड व्हिडिओज. कंपोस्ट ॲट होम असं जरी आपण टाईप केलं तर एवढे सिम्प्लिफाईड व्हिडिओज भेटतील. म्हणजे एखाद्या बालडीमध्ये सुद्धा आपण कंपोस्टिंग करू शकतो असे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला ऑनलाईन सर भेटतील. मी टाकलं होतं एकदा, तर मला पट्टी कंपोस्ट पेन्सिल म्हटलेलं की कंपोज म्हटलेलं? स्पेलिंग स्पेलिंग सांग. स्पेलिंग सांग. स्पेलिंग चुकलं असेल माझं. ओके सॉरी गाईस. तुम्ही त्या इंडस्ट्री मधल्यात ना, म्हणून तुम्ही कंपोज ॲट होम असं काहीतरी लिहिलं असेल. नाही याच्या स्पेलिंगचे किस्से आहेत सर. म्हणजे आम्ही स्ट्रगलर सालाची आमची सिरीज आहे, ती मित्रांची सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये आता थांबा, एक प्रश्न विचार. एक ना मध्यंतरी तुम्ही एक रील टाकलेली, तुम्ही सगळे गाडीतून जात होतात, शेजारच्या गाडीमध्ये आय थिंक तुमचा कुठला तरी डॅशबोर्डवर कोणतरी तुमची सिरीज बघत होते. ठीक आहे, तुम्ही अनावधानाने तुम्ही पाहिलं, तुम्ही तो रेकॉर्ड केला आणि तुम्ही तो रील टाकला, तुम्ही पाहिला. तर हा जेव्हा सक्सेस तुम्हाला दिसतो तेव्हा कसं वाटतं? अरे हे आपलं, पण खरं सांगतो, इट वॉज शो, खूप समाधान तर वाटतं. जसं मगाशी तुम्ही म्हणाल ना की एक गोष्ट जर तुम्ही सांगताय ती बिहेवियरल प्रॅक्टिस जर एका जरी माणसाने आणली तर तुम्हाला जे समाधान लाभणार, असं म्हणून एक बिहेवियरल चेंज आणला एखाद्याने, घरी ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट वेगळं केलं तरी तुम्हाला समाधान मिळणार. तर तसं आम्हाला आमची कृती तिथे दिसल्याचं आणि तिथूनच मग आम्ही आता त्याचा सिनेमाच करूया असं हे करून आता आम्ही त्याचा सिनेमा करतोय. तर म्हणून असं की त्या सगळ्या ह्याच्यात ह्याचं स्पेलिंग कायम चुकत असतं. तर तू कंपोस्ट टाकलं होतंस? कंपास टाकलं होतं सर, सॉरी. जाऊ दे, मी पुढचा प्रश्न विचारतो. तर कंपास डायरेक्ट कुठे गोव्याच्या दिशेने गेला का? पण ना मी ज्यावेळेला माझ्या आईला असं सांगितलं होतं तर त्यावेळेला ती म्हणाली, अरे ते काय गांडूळ वगैरे आणायला लागतील, ते गांडूळ त्याच्यात नाही टाकायला लागतील, त्याच्यात वर्मी कल्चर. हा, तर हे आपण कन्फ्युजन नको. आपण म्हणतोय बायो कंपोस्टिंग. आपण म्हणतोय जे आपण आईसोबत जे डिस्कस केलं ते आहे वर्मी कल्चर. त्याच्यामध्ये तुम्हाला वर्म्स लागतात आणि
आजच्या तारखेला वर्मी कल्चर लोक एवढं त्याला प्रतिसाद देत नाही. सगळं म्हणतात गांडूळ हा, वन तेच आपण म्हणजे कोण हात थोडस हँडल करायला घाण हा, वाटते. म्हणून आजच्या तारखेला वर्मी कल्चर इज थोडं आउटडेटेड, म्हणजे अजूनही यूज करतात पण थोडं आउटडेटेड आहे. पण बायो कंपोस्टिंग हे फार सिम्पल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही वर्म्स लागत नाही, कुठलेही गांडूळ लागत नाही किंवा कुठलेही किडे मकोडे काही लागत नाही. हा. आणि मच्छर विच्छर पण येत नाही त्यांनी, काही नाही, वासही येत नाही, दुर्गंध येत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं की जसं मी म्हणालो की जो आपल्या घरातला जेव्हा तुम्ही भाजी, काकडी, टोमॅटो, कांदा, हे काय भाजीपाला जे कापता, उरलेलं एका बाजूला बायो कंपोस्टेबल बॅगमध्ये ठेवायचंय. तेवढंच करायचंय, मग त्याच्यात गांडूळ वगैरे होत नाही? काही होत नाही. सर पण मला विचारायचं, आता तुम्ही बोललात की डास होत नाही, तर म्हणजे आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे की जिथे कुठे असं काही साचतं, काही तिथे डास होतात. तर मग ते काय म्हणजे पण आपण ओपन नाही ठेवत ना, आपण ते बंद करतो ना. आपण ते बरोबर. वरती लीड टाकतो ना परत. अच्छा. हा, पण मला सांगा, आता तुम्ही लीड लावा आणि पण आमची घरच जर लहान असतील, आपल्या मुंबई सारख्या शहरांमध्ये एस्पेशली, की घरच जर 100 आणि 110 फुटाचे, तर त्याच्यात कसं काय आम्ही 1 BHK समजा आता मॅक्सिमम असेल एखाद्याचं, तर त्यांनी ते एवढं ठेवायचं कुठे? आता जर आपण एक गावठी पद्धतीने करायचं ठरलं तर एखाद्या छोट्याशा बादलीमध्ये पण आपण करू शकतो. हो, फक्त खाली भोकं करायचे, साईडला भोकं करायचे, हवा जाण्यासाठी आणि ते पाणी निचरा होण्यासाठी. बस. बाकी जे मी तुम्हाला लेअर सांगितले, लेअर पद्धतीने करायचे. पण छोट्याशा बादलीतही आपल्या घरात होऊ शकतं. घरात होऊ शकतं आणि त्याला वास नाही, मच्छर नाही, काही नाही. त्यातही थोडा आता ऍडव्हान्स करायचं असेल तर घरामध्ये ज्या साईजचा डस्टबिन असतो ना, त्या साईजच्या आता मशीन देतात. तुमच्या बायो कंपोस्टिंगच्या मार्केटमध्ये मशीन अवेलेबल आहेत. घरामध्ये जो 1.5-1.5-1.25 फुटाचे जे आपले डस्टबिन असतात, त्या साईजचे मशीन सुद्धा येतात आता. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये टाकायचंय, प्लग इन करायचंय, दॅट्स इट. हो, इज इट. एवढं सोपं आहे. आणि जर मास स्केलवर करायचंय, तुमच्याकडे घरामध्ये समजा जागा आहे, टेरेस आहे किंवा मग गार्डन आहे, आपल्या गावाला जसं गार्डन आहे, तिकडे तर तुम्ही ड्रम मध्ये करू शकता. ड्रम मध्ये नसेल करायचं तर खड्डा खोदा, त्याच्यामध्ये करा. अशा अनेक, इट इज आपण काय म्हणतो की पोर्टेबल आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे साईज मध्ये अवेलेबल आहे. जे तुम्हाला सोयीस्कर पडतं ते तुम्ही करा. फक्त इच्छा पाहिजे. इच्छा पाहिजे. इच्छा मला ना असं, तुम्ही आता मास स्केलचं बोललात, तर सोसायटीज ज्या आहेत म्हणजे मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये, ह्या सोसायटीजने ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे का? कारण तिथे मास स्केलवर सगळं 100% अशा बऱ्याच सोसायटी आहेत जे आजही करतात. म्हणजे कांदिवलीमध्ये एक सोसायटी आहे, बरेच वर्ष झाली, मी ते स्वतः पाहिलेलं आहे. ओके. ते त्यांनी आणि सोसायटीमध्ये जागा असते, त्यांनी एक डेडिकेटेड जागा ह्या बायो कंपोस्टिंग साठी केलेली आहे. कांदिवली मधली एक सोसायटी. साधारण किती जागा सर एका सोसायटीला लागेल? म्हणजे समजा 100 घरांची सोसायटी असेल, साधारणतः आपण जर म्हटलो तर 10x20 इनफ आहे. इनफ आहे. दॅट्स इट. अच्छा. 10x20 जागा इनफ आहे. आणि हा आपण वेट वेस्ट बद्दल बोलतोय, म्हणजे जो ओला कचरा आहे. बरोबर बरोबर. सुका कचरा हा तुम्हाला रिसायकलरला द्यायचा आहे. करेक्ट. पण हे करायसाठी आपण किती जण सोसायटीमध्ये हा कचरा सेग्रिगेट करतो हे सुद्धा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ओला कचरा, सुका कचरा आणि आता ई वेस्ट सुद्धा, हे आपण सेग्रिगेट करतो का? सुरुवात तिथून आहे. जर सेग्रिगेट केली तर आपल्याला हे वेट वेस्टचं कंपोस्टिंग करता येईल आणि ड्राय वेस्टचं रिसायकलिंग करता येईल. आता बरेचदा काय होतं की आपण महानगरपालिकेला या सगळ्यांना दोष देतो, अरे हे लोक काय करत नाही. ती आपली सवय आहे. म्हणजे जसं आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सगळं पोल्युशन कंट्रोल बोर्डाने गेलं पाहिजे, आम्ही काय नाही करणार. तुम्ही काय नाही करणार, फक्त आम्हाला ट्विटरवर सॉरी तुमच्या ह्याच्यावर हे करणार, फोटो काढणार, टॅग करणार, इथे कचरा पडलाय, इथे धूर निघतोय, इथे काम सुरू आहे. एखादं मला तर अशा कंप्लेंट येतात की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साईटवर टाईल्स कट करतोय, त्याचा व्हिडिओ काढून पाठवलेला की हा धूर एवढा होतोय. मी डोक्याला हात असं खाजवलं की ह्याचं मी काय करू आता. तर असे पण प्रश्न येतात. पण अशाच वेळेला आपण स्वतःहून काय करतो हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. आणि खरं म्हटलं तर MPCB म्हणून आमचा रोल काय आहे हे अजून लोकांमध्ये तो एक थोडासा संभ्रम आहे. म्हणजे काय आहे, खरंच आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की तुम्ही जबाबदार आहात म्हणून आम्ही तुम्हाला म्हटलं सरांना विचारूयात आपण की सर काय आहे. नाही, कसं आहे की
असे काय असतात जे एकतर सर्वप्रथम जे धोरण बनवायचे असतात. आपल्या राज्यासाठी पर्यावरणपूरक धोरण कुठले असले पाहिजे हे बनवण्यासाठी आमचा रोल खूप मोठा असतो. अच्छा. पण त्याच पद्धतीने ज्या महानगरपालिका आहेत, ज्या नगरपालिका आहेत, नगरपालिका कोणी असू द्या, त्यांची कान उघडणी हे काम करणं आमचं आहे. ओके. धोरण निश्चित झालेले आहे, पण त्या धोरणाची अंमलबजावणी हे त्या लोकल बॉडीजनी करायची असते. अच्छा. त्यांच्याकडून अंमलबजावणी करून घेणं आणि ते होतंय की नाही होतं त्याचं चेक ठेवणं हे आमचं काम आहे. जेव्हा तुमच्याकडून, जेव्हा जनतेकडून आम्हाला कुठले प्रश्न विचारले जातात, आम्ही त्या नगरपालिका किंवा लोकल बॉडीजना विचारतो की हा प्रश्न आलेला आहे, तुम्ही हा ताबडतोब सोडवा. बरोबर. सो यू आर नॉट एक्झिक्युशन बॉडी. आम्ही एक्झिक्यूट करत नाही, आम्ही इम्प्लिमेंट करत नाही, पण आम्ही कंट्रोल ठेवतो. कंट्रोल कोणावर ठेवतो? जे एक्झिक्युशन करतात ते. बघा, जर कुठली इमर्जन्सी आली, जसं आपण पाहतोय की विंटर सीझन मध्ये, हिवाळ्यामध्ये मुंबई, ठाणा ह्या भागामध्ये एअर क्वालिटी डिटोरेट होते. सो बेसिकली त्यावेळेला आम्ही डायरेक्टली स्टेप इन करतो, म्हणजे आम्ही डायरेक्टली निर्देश देतो की ह्या गोष्टी तुम्ही सुधारणार्थ करा. पण जेव्हा काही गोष्टी नियमाप्रमाणे चालत असतात त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही. पण जेव्हा कधी असं वाटतं की नाही आता आम्हाला स्टेप इन करायची गरज आहे, इम्प्लिमेंट करण्यासाठी नाही तर एक्झिक्युशन करून घेण्यासाठी, तर आम्ही त्यावेळेला ते स्टेप इन करतो. तर सोसायटी लेवलच्या लोकांना तुम्ही असं काय सांगाल की ह्या कन्फ्युजनला कसं दूर कराल? आय हॅव ऑलवेज बिलीव्ड विच कॅरेट आणि स्टिक मेंटॅलिटीमध्ये. म्हणजे तुम्ही जर प्रेमाने कराल तर तुम्हाला गाजर, नाही जर केलं तुम्हाला ॲज सिम्पल एज दॅट. म्हणून नाना पाटेकरांसारखं सर, ये गन्ना है, इसे खा सकते हो और खा भी सकते हो. हा, एक्झॅक्टली सेम मेंटॅलिटी. सो आता आपण हे करत असताना आता CPCB म्हणजे जे केंद्रातली जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि प्रत्येक राज्याचे पोल्युशन कंट्रोल बोर्ड, त्याच्यामध्ये काय आहे की ह्या ज्या सोसायटीज आहेत, मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी, ह्यांचा जो कचरा निर्माण होतो ह्यांनी आमच्याबरोबर रजिस्टर करायचं आहे की तुमचा किती कचरा निर्माण होतो आणि त्याची विल्हेवाट तुम्ही ऑन साईट किती लावणार आणि कशी लावणार हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. कंपल्सरी तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. कितीच्या वर, म्हणजे किती घर? 100 kg पर डे जर तुमचं कचरा निर्माण होत असेल तर तुम्हाला आमच्याशी रजिस्टर करायचं आहे. म्हणजे आम्ही तुमच्यावर वॉच ठेवणार आहोत की तुम्ही त्याचं विल्हेवाट कुठे लावता आणि कसं लावताय. कसं आहे, जसं आपण म्हणालात की जोपर्यंत काही गोष्टी आपण कंपल्शन करत नाही ना, बरोबर, तोपर्यंत होणार. आणि आपण किती वेळ महानगरपालिकेला दोष देत बसणार की ते बिचारे येतात, कचरा घेऊन जातात आणि ते नंतर मग त्याचं काय करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही तो डोंगर कालचीच आमच्याकडे न्यूज आहे, तिकडे चिखलोलीला आग लागली, अचानक डम्पिंग ग्राउंडला आग लागते आणि मग तो धूर झाला की पुन्हा लोक प्रशासनाच्या नावाने शिवाय देतात. नाही, बघा अगोदर काय होतं विजय की मी प्रत्येक वेळेला हे म्हणतो की त्यावेळेला ही प्रायोरिटी नव्हती. कचरा विल्हेवाट लावणं हे प्रायोरिटी नव्हती. आपली प्रायोरिटी काय होती? पाणी, रस्ता, ह्या प्रायोरिटी होत्या. तर त्या कुठेतरी आता सुरळीत झालेल्या आहेत. म्हणून आता आपण ऑलरेडी उशीर झालेला आहे कचरा विल्हेवाट लावण्याच्या याच्यामध्ये, पण आता कुठेतरी सगळ्यांना तो सिरियसनेस आलेला आहे. पण आपण जे प्रगत देश आहेत त्याच्यापेक्षा आपण खूप मागे आहोत. म्हणजे ऑलमोस्ट 3 decades वी आर बिहाइंड, म्हणजे 30 वर्ष आपण मागे आहोत. म्हणजे हे ऍटलिस्ट कचरा विल्हेवाट लावण्यासाठी ह्या गोष्टी तर आपण चर्चाच नाही केल्या पाहिजे. खरं तर ही कॉमन प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणजे आज पोलंड सारख्या देशामध्ये आपण 3 स्टेप सेग्रिगेशन म्हणतो. पोलंड सारख्या देशामध्ये 6 टाईपचे सेग्रिगेशन होतात. अरे बापरे, काय सांगता? म्हणजे आता त्याच्यामध्ये मीठ वेगळं असतं, प्लास्टिक वेगळं असतं, ई वेस्ट वेगळं असतं, वेट वेस्ट वेगळं असतं आणि 6वं कुठलं ते मी पण विसरलो. पण अशा 6 टाईपचे सेग्रिगेशन होतात. आपल्या इकडे 3 सोडा 2 पण होत नाहीयेत. खरं तर म्हणजे जर आपण हे सिरियसली बऱ्याचदा असं होतं, ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करा म्हटलं तरी लोक ऐकत नाही. आणि बिचारानंतर आपण ते कचरेवाल्यांना दोष देतो. मी एखादा माझ्या अशाच चर्चेमध्ये, डिस्कशनमध्ये म्हटलं की तुम्ही काय एक्सपेक्ट करता की एखादा कचरावाला तुमच्या कचऱ्यामध्ये हात टाकणार आणि तो ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणार? हे आपण कसं काय एक्सपेक्ट करू शकतो? आपण महानगरपालिकेला का दोष देतो? ही वैयक्तिक जबाबदारी पण आहे प्रत्येक. मी तर सर तशीच वैयक्तिक सोसायटीची पण जबाबदारी आहे. नाही, आणि तुम्ही म्हणालात ते एकदम करेक्ट आहे की आपली मानसिकता बदलली पाहिजे. मी जसं माझ्या मुलीने पटकन आज कचरेवाला आला नाही तर मी तिला अडवलं, म्हटलं तो कचरेवाला नाही, आपण कचरेवाले आहोत. आपण कचरा करतो, तो सफाई कामगार आहे, तो सफाई करतो. त्या दिवसापासून तिने आता
सफाई कामगार असं बोलायला सुरुवात केली, तर आपल्याला हे त्यांनी सांगितलं तसं आहे की बघा गंमत अशी, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डचं काम आहे आरसा दाखवणं. आणि त्यांनी आत्ता सिद्धेशजींनी आपल्याला करेक्ट आरसा दाखवला की इट स्टार्ट फ्रॉम यू, नॉट फ्रॉम महापालिका किंवा पोल्युशन. तुम्ही सगळ्यांनी आरसा बघता ना रोज, म्हणजे मग कसं वाटतं? छान वाटतं? कसं वाटतं? सर मला फार भारी वाटतं. बरोबर आहे सर. सर मग पण ह्याच्यात म्हणजे ह्या कंपोस्टिंग खतासाठीचं फेल्युअर आहेत का काही? कधी फेल होतं हे सगळं बनवणं, किंवा म्हणजे आता समजा मी ट्राय केलं बरोबर. तर ह्याच्यात कधी फेल नाही म्हणजे जाऊ? भीती त्याची, खरंच सांगतो ऑन कॅमेरा मी सांगतो की सगळ्या घरांमध्ये किंवा सोसायट्यांमध्ये सगळ्यात मोठी भीती आहे की हे आपण करायला घेतलं आणि ते फेल झालं तर त्याचं काय. आपण ते नैसर्गिक आहे, ऑर्गॅनिक आहे. निसर्ग हा स्वतःला रिपेअर करू शकतो. हे जर आपण आपल्या मनात ठेवलं तर ह्या ऑर्गॅनिक गोष्टीमध्ये जर तुमचं काही फक्त समीकरण चुकेल ना, मग ते निसर्ग त्याच्यामध्ये आपोआप रिपेअर करेल. पण तुम्ही प्रयत्न तर करा. बरोबर. अशी जगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये फेलियर नाही आहे? मग आपण जर अशी गोष्टी करायला जातोय जे नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये जर काय फेलियर झालं तर नैसर्गिक गोष्टींनी ते निसर्ग आपोआप त्याच्यावर सुधारणा करेल. वा वा, काय सांगितलं सर, काय simple बोलला तुम्ही, फारच भारी की बोलला. निसर्गाला तेवढं कळतं की तुम्ही तुमच्यापेक्षा शहाणा आहे तो, म्हणून तुम्हाला जन्माला घातलं. तर मी माझ्या सोसायटीतल्या लोकांना मुद्दाम अगदी स्ट्रेट टू द कॅमेरा सांगतो. आपण काय होतं सगळ्या सोसायटीमध्ये तोच प्रॉब्लेम आहे जो सगळ्या महापालिका किंवा इतर आस्थापनांमध्ये, कचरा दुसरीकडे नेऊन टाका, आमच्या दारात नको. बरोबर. तर सगळ्या सोसायटींमध्ये हा इश्यू आहे की तो जर आमच्या दारात टाकला तर त्याचा वास येईल. तर सरांनी आता जसं सांगितलं की वास येत नाही, तुम्ही त्या पद्धती जर तशा वापरल्या तर अजिबात वास येत नाही. चिलटं किंवा माशा कसलाच दुर्गंधी नाही ना, मग त्यांचा त्रास होत नाही. तर मी माझ्या सोसायटीनं आणि अशा अनेक सोसायटींना विनंती करेन की 1 एप्रिलला आपल्यावर जी बंधनं शासन, प्रशासन किंवा कंट्रोल बोर्ड लागू करू इच्छिते त्याच्या ऐवजी आपण जर आपल्यावर ती बंधनं लावून घेतली की आपणच नाही कचरा आपल्या घराबाहेर, असं झिरो वेस्ट आणि कंपोस्टिंग हे बेस्ट फ्रेंड्स आहेत का? 100% बेस्ट फ्रेंड आहेत. जय आणि वीरू आहेत. जय आणि वीरू आहेत ना. येस येस, जय आणि वीरू आहेत, जे बेस्ट फ्रेंड्स आहेत. झिरो वेस्ट आणि कंपोस्टिंग. म्हणजे इमॅजिन करा ना की तुमच्या घरातला कचराच निर्माण होत नाही आहे, म्हणजे ॲटलिस्ट ओला कचरा निर्माण होत नाही आहे, तोच परत तुमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये यूज होणार आहे. काही तुमच्या सोसायटीच्या गेटच्या बाहेर जाणार नाही आहेत. इट इज झिरो वेस्ट. म्हणजे तुम्ही सोसायटीसाठी एक फार मोठं योगदान आहे असं मी प्रामाणिकपणे म्हणेन. आणि त्याच्याही पुढे जाऊन विजय, आपण जे आपल्या सोसायटीला आवाहन केलं, तर सगळ्या सोसायटींना मी ह्याच्याही पुढे जाऊन आवाहन करेन की MPCB कडून आमच्याकडून काय मदत लागली तर वी आर ऑलवेज अवेलेबल फॉर यू अशा गोष्टींच्या मदत करण्यासाठी. क्या बात आहे, ही खूप मोठी तर गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज पाहिजे असेल किंवा काही मशिनरी पाहिजे असेल, वी आर अवेलेबल फॉर यू. आम्हाला पाहिजे की सोसायटी आम्हाला आमच्याकडे अप्रोच झाल्या पाहिजे की आमच्याकडे जागा आहे, तुम्ही आम्हाला मदत करा. हाऊ डू वी गो अबाउट इट? आम्ही करू मदत, 100% आम्ही करू. तुम्हाला आजूबाजूला माहिती असलेल्या सोसायट्या ज्या अशा प्रकारचं झिरो वेस्ट किंवा प्रत्येक एक माणसंही असतील त्यांची सुद्धा आम्हाला माहिती द्या. आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांचं अप्रिसिएशन, त्यांची पद्धत इतरांसमोर आणू. बरोबर ना? म्हणजे 100% त्यामुळे इतरांना त्याच्यातून इन्स्पिरेशन मिळेल. जसं आज आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं यांच्याशी बोलून की हे फार अवघड नाहीये, हे सोपं आहे, आपण करायला हवं. सर आता बराच वेळ आपण कचरा या विषयावरती बोलत आहोत. हां, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की एखाद्या बॉसने जर एखाद्या एम्प्लॉईचा अपमान केला तर त्याला सरळ असं काय म्हणतो की 4 चौघात कचरा केला आपला, असं म्हणू आपण. किंवा क्रिकेटमध्ये समजा एखाद्या संघाने म्हणजे भारताने पाकिस्तानला हरवलं तर आपण म्हणतो अरे कचऱ्यासारखं हरवलं. किंवा सर मित्रांचा एखादा ग्रुप असतो समजा आणि त्याच्यात म्हणजे आपण पिकनिकला चाललोय तर त्याच्यातला एक तरी असा असतो की ज्याला आपल्याला सांगावं लागतं की आई तिथे जाऊन इज्जतीचा कचरा करू नकोस असं. पण आज जो आता तुम्ही सगळं सांगितलं ना, त्यामुळे ही कचऱ्याकडे असं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, बदलला. नाऊ वी लुक ॲट इट ॲज अ गोल्ड. विजूजी, आपण आश्चर्य होईल की किती देशामध्ये कचऱ्याचं विल्हेवाट लावणं इट इज अ बिझनेस, ही ऑपॉर्च्युनिटी आहे. हे बऱ्याच लोकांना अजूनही कळत नाही.
आज आपल्या मुंबईमध्ये सुद्धा जे कचऱ्याचे ढीग जे आहेत, इट इज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे ई वेस्ट असेल, वेट वेस्ट असेल, ड्राय वेस्ट असेल, ह्याच्यातून जो सर्क्युलर इकॉनॉमी आपण जे म्हणतो, आपण जे आपले रिसोर्सेस आहेत, आता साधं उदाहरण देतो. आता जे इराणमध्ये हे कशाबद्दल सुरू आहे, थोडे दिवस अगोदर आपण त्याचं काय सफर करतोय, गॅस. करेक्ट. बरोबर. आता बायो कंपोस्टिंगनी सुद्धा गॅस तयार होऊ शकतो. हे आपण लहानाचे मोठं आपण पाहिलेलं आहे. बरोबर. अगोदर आपल्या घरामध्ये सुद्धा होतं. तर हे रिसायकल, हे सर्क्युलर इकॉनॉमी आहे. तर एवढा मोठा कचरा आणि त्याच्यामध्ये फक्त एक टेक्नॉलॉजी तुम्ही ऍड केली, तुमचा गॅस पण तयार होतोय ना तिकडे. बरोबर. तो गॅस तुम्ही तुमच्या किचन मध्ये पण युज करू शकता. बरोबर. तर सर्क्युलर इकॉनॉमी ऑपॉर्च्युनिटी आहे. फक्त कचरा आहे म्हणून मला हात नाही लावायचा आहे, हे जे दृष्टिकोन आहे, हे जेव्हा फायनान्शियल आपण दृष्टिकोनातून बघू, तेव्हा मला असं वाटतं की बरेच लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. म्हणजे ते सोसायटी सुद्धा असू शकतात, एखादं इंडिव्हिज्युअल घर सुद्धा असू शकतं, किंवा मग एखादं प्रशासन सुद्धा असू शकतं. मी उदाहरण देतो, नागपूर जे महानगरपालिका आहे, त्यांच्या ठिकाणी जो ओला कचरा आहे, जे पूर्ण त्यांची फॅसिलिटी आहे, त्याच्यातून त्या ओल्या कचऱ्यातून जो गॅस निर्माण होतो, त्याच्यातून ते इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात आणि त्याच्यातून ते पूर्ण फॅसिलिटी रन होते. दे आर सेव्हिंग मनी ना. करेक्ट. हा सर्क्युलर इकॉनॉमी आहे. तर अशा सुद्धा गोष्टी आपल्या राज्यामध्ये सुरू आहेत. तर इतर ठिकाणी सुद्धा आता ते इम्प्लिमेंट करणार मोठी गोष्ट आहे. इट इज हॅपनिंग. आणि दुसरं आउट ऑफ टॉपिक आहे, पण प्रत्येक याच्यामध्ये उदाहरण देतो की नागपूरचं जे सांडपाणी निघतं, हे सांडपाणीचं पाणी ट्रीट करून जातं थर्मल पॉवर प्लांटला. तर अगेन पार्ट ऑफ सर्क्युलर इकॉनॉमी. तर कचरा वाईट नाही आहे, हे आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जो आपला मेंदूत जो कचरा आहे, तो आधी बाहेर काढा. आणि तो जर बाहेर गेला तर ह्या कचऱ्यातून खरोखरच गोल्ड निर्माण होऊ शकतं. आणि ऍक्च्युअल उदाहरण दिलं तर आपले जे ई वेस्ट आहेत, त्याच्यातून गोल्ड एक्स्ट्रॅक्ट होतोच. जे कम्प्युटर्स आहेत, आपले मोबाईल फोन आहेत, त्याच्यातून गोल्ड एक्स्ट्रॅक्ट होतो. तर लिटरली सुद्धा कचऱ्यामध्ये गोल्ड आहे. पण मला एक सांगा, तुम्ही आता एक अत्यंत बाळबोध वाटेल हा प्रश्न, पण एखादा माणूस आहे ज्याच्याकडे आता रोजगाराची काहीच संधी उपलब्ध नाही, तुम्ही प्रशासनाने केलं, नागपूरने ते असं दाखवलं, पण एखाद्याकडे रोजगाराची संधी उपलब्ध नाहीये, मला माझा व्यवसाय चालत नाहीये किंवा मला नोकरी मिळत नाहीये, तर त्याला रोजगाराची संधी याच्यात उपलब्ध होईल का? 100%. सिम्पल एक्झाम्पल देतो. त्यांनी एखाद्या सोसायटीला अप्रोच करावं आणि त्यांनी फक्त एवढं सांगावं की मला एक जागा द्या, कचरा कंपोस्ट करावा. त्यांनी सगळी मेहनत करावी, ग्राउंडची मेहनत, आणि जो कंपोस्ट तयार व्हावा त्यांनी मार्केटमध्ये विकावा. किती सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काय लागणार आहे? काहीच नाही. काहीतरी सोसायटी त्यांचा शेअर मागेल, बहुतेक नाही पण मागणार, कारण सोसायटीला किती चांगली गोष्ट ही, एक्झॅक्टली माझा कचरा बरोबर जबाबदारी घेतोय. किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी तो फक्त काय पॅक करावा आणि मार्केटमध्ये विकावं. अशा अनेक सोसायटी आणि अनेक आता महानगरपालिका किंवा जे ह्याच्या काय लोकल बॉडीज आहेत, इकडे जो वेट वेस्ट तयार होतो किंवा त्याचा कंपोस्ट तयार होतो, मॅन्युअर तयार होतो, हे काय करतात, हे तिकडचे शेतकऱ्यांना मोफत देतात मॅन्युअर म्हणून, घेऊन असं. पण एखादी प्रायव्हेट सोसायटी तर मार्केटमध्ये विकू सुद्धा शकते. बरोबर. एखादा प्रायव्हेट तुमच्या सोसायटीतल्या गार्डनना तरी लागणारच ना. नाही, पण ऍज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी करेक्ट, ते आपण करू शकतो. बरोबर. रिसायकलर्स जे आहे, जे ड्राय वेस्ट आहे, ह्याच्यामध्ये तर अनेक स्कोप आहेत. मी त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला कधीतरी सांगेन की ड्राय वेस्ट मध्ये सुद्धा वेट वेस्ट सारखाच स्कोप आहे. अच्छा. पण जे कोणी हे बघताय तर कदाचित सिद्धेशजींनी दिलेली आयडिया घेऊन तुम्ही शार्क टँक मध्ये स्वतःला प्रेझेंट करा. आला पण असेल एपिसोड कुठला असेल, मी पाहिलेलं नाही, पण ही अपॉर्च्युनिटी आहे. जसं मगाशी म्हटलं तसं सोन्यासारखा कचरा आहे हा कचरा, हा सोनं नाही. तर त्याचा विचार करा. तर आपण आता आपल्या पुढच्या राऊंडला सुरुवात करतोय, की ज्या राऊंडला आपण म्हणतोय की रॅपिड फायर राऊंड आहे हा. सर पटकन सांगायचं, फॅक्ट आहे का मिथ आहे? पहिला प्रश्न, कंपोस्टिंग केलं की घरात खूप वास येतो? मिथ. फक्त मोठ्या बंगल्यातच कंपोस्टिंग करता येतं? मिथ. कंपोस्टिंगसाठी अर्थवॉर्म्स असणं कंपल्सरी आहे? अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ. ओके, मिथ आहे. प्लास्टिक थोडंफार टाकलं तरी चालतं? मिथ. कंपोस्टिंग खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे? मिथ. किचन वेस्ट म्हणजे युजलेस वेस्ट? मिथ. कंपोस्ट तयार व्हायला किमान 6 महिने लागतात? मिथ.
हे सगळे मिथच आहेत. फॅक्ट वाले विचारा ना कुठले तरी प्रश्न. बरं, कंपोस्टिंगमुळे डास वाढतात. मिथ. कंपोस्टिंग म्हणजे फक्त शेतकऱ्यांचं काम. मिथ. हे शिजलेलं फूड, घरात जे अन्न बनतं कुक फूड, ते टाकू नये. मिथ. कंपोस्टिंगसाठी एक्सटेन्सिव्ह आणि एक्सपेन्सिव्ह इक्विपमेंट लागतात. मिथ. ओला कचरा आणि सुका कचरा मिक्स केला तरी चालतो. मिथ. कंपोस्टिंगमुळे कार्बन प्रिंट कमी होतो. कंपोस्टिंग कार्बन प्रिंट कमी होतो. फॅक्ट. अच्छा, कंपोस्ट झाल्यानंतर लगेचच तो प्लांट्सला टाकला तर चालतो. फॅक्ट. कंपोस्टिंग केल्यावर घर क्लीन ठेवणं कठीण असतं. मिथ. सर, कंपोस्टिंग हा फक्त ट्रेंड आहे, लॉंग टर्म उपयोग नाही. मिथ. कचरा योग्य हाताळला तर गोल्ड बनतो. फॅक्ट. या फॅक्टवर आपण आता थांबूया सर. तुम्ही मिथ आणि फॅक्ट हे लोकांसमोर आणलेत. हे यासाठी विचारलं गेलं होतं की लोकांच्या मनात छोट्या छोट्या शंका असतात आणि त्यांचं निरसन कुणीतरी अधिकार असलेल्या व्यक्तीने आणि माहिती असलेल्या व्यक्तीने करावं. तर ते आज तुम्ही खूप छान केलं. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या कळल्या की काय करायला हवं. मला असं वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्या जबाबदाऱ्या कळल्या असतील की ही महापालिकेची किंवा MPCBची जबाबदारी नसून प्राथमिक म्हणजे पहिली तर ती आपली जबाबदारी आहे. आपण कचरावाला बनतोय ते न बनता आपण सफाईवाला बनायला हवं. सर, मला एक आणखीन सांगायचं आहे. तुमच्यासारखे शिक्षक आम्हाला असते तर हे प्रश्न आज आम्हाला पडले नसते सर. पण एनिवे, आमचं नशीब चांगलं आहे की तुमच्यासारखा अध्यक्ष आज आमच्याकडे. डिसाइड करा की मी शिक्षक आहे की ऍक्टर आहे की अध्यक्ष आहे की एवढे सगळे रोल शक्य नाहीये. मल्टिपल पर्सनॅलिटी. सर, तुम्ही आमच्या सगळ्यांसाठी हिरो आहात. हे मी अगदी सर मी प्रामाणिकपणे सांगतो. आपल्यासाठी कुशल आजच्या तारखेला जे हिरो आहेत हे आपल्या नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत. सकाळी आपण जेव्हा रस्ता पाहतो हा स्वच्छ असतो. करेक्ट. तोच रस्ता जेव्हा आपण संध्याकाळी बघतो ते ओढा कचरा असतो. नेक्स्ट डे सकाळी बघितला तो रस्ता स्वच्छ असतो. म्हणजे कोणतरी सकाळी लवकर उठतोय किंवा मग रात्री सकाळी कचरा साफ करतोय हे आपण सांगावं लागतं. हे माझं दुर्दैव आहे. करेक्ट. आणि ते हिरो आहेत. मी ना एक तुमच्या आपण संगतीचा परिणाम कसा असतो बघ. म्हणजे आम्ही अनेकदा अशा गोष्टींवर चर्चा करत असतो. तर मी आमच्याकडे जो सफाईवाला आहे तर त्याचं नाव आहे नरेश. तर आय सी टू इट की ज्यावेळेला समजा आमची एकमेकांना आम्ही दिसलो भेटलो तर मी नरेशला हाक मारतो, नरेश इधर आ, चाय पिते. आणि मी त्याच्यासोबत चहा पितो जस्ट टू मेक हिम फील की तू खूप महत्त्वाचा माणूस आहेस माझ्या आयुष्यातला, ज्याच्याबरोबर मी चहा शेअर करू शकतो. असा जसा मित्र असतो तसा तू माझा मित्र आहेस असं मी त्या नरेशला आमच्या फील देतो. आईसुद्धा माझी त्याला चहा विचारते, चहा देते की त्यांना आपण तितका आदर दिला पाहिजे. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मला सर एक फक्त वाटतं, आता आम्ही थोडंसं सिनेमा क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे आपण कचरा ह्या विषयावरती एवढं सगळं बोललो. तर तुम्ही जर का लगान सिनेमा बघितला असेल तर लगान सिनेमामध्ये एक कचरा नावाचं कॅरेक्टर आहे ज्याने मॅच जिंकवून दिली होती. तर आपल्या घरातला हा जो कचरा आहे त्याला जर का तुम्ही व्यवस्थित जागा दिलीत, व्यवस्थित वागवलं तर आयुष्याची मॅचसुद्धा हा कचरा जिंकून देऊ शकतो. वरना दुगना लगान देना पडेगा. वा सर, जाता जाता आम्ही जे तुमच्याकडून आत्ता या गप्पांमध्ये जे आम्हाला शिकायला मिळालं ते मी एका वाक्यात सांगेन की जबाबदारी ढकलण्यापेक्षा जबाबदारी उचलण्याकडे लक्ष द्या. आणि कचऱ्याच्या बाबतीतही हे वाक्य लागू होतं. थँक्यू सो मच सर. खूप छान आणि खूप एनलाइटनिंग गप्पा होत्या. आपण पुढच्या वेळेला पण खरं तर हा वेळ कमी पडला आहे आम्हाला, पण पुढच्या वेळेला आपण असा वेगळा विषय घेऊन आणखीन काहीतरी अशाच प्रकारे आम्हाला आमच्या मेंदूत थोडासा प्रकाश पडेल असं काहीतरी गप्पा मारायला नक्की या अशी विनंती करतो. हो सर. आणि सर, आम्ही हे चॅनल हे पॉडकास्ट सुरूच अशासाठी केलं की आम्ही काही ह्याच्यातनं काही आकारत नाही. आमचं काही कोणाला तरी प्रमोट करायचं आहे वेगळं म्हणून नाही, पण जे आमच्या मनाला भिडतं, आम्हाला जे आत्म्यापासनं काळजापासनं वाटतं की हे बरोबर आहे, हे खरं आहे आणि हे आपल्याला समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे, तेवढ्यासाठी म्हणून आम्ही हे चॅनल उभं केलेलं आहे. म्हणूनच त्याचं नाव आहे जे आवडलंय ते निवडलंय. सर, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्या बरोबर दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुम्ही समाजकार्य तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू ठेवा एवढीच मी अपेक्षा करतो. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.